हे काय झालंय? अरे बाबा तू बघितलंस का? अरे बबलीची आत्या आली ना. हो मला पण दिसल्यात, पण त्यांचं काय? अरे बाबा तुला माहित नाही का, त्या बबलीच्या आत्याचं आहे ना, बबलीच्या घरी लय चलतंय. बबलीचं लग्न बी तिचा बाप ह्यांना विचारल्याशिवाय करणारच नाही बाबा. पोरग कुठला असावा, कसला असावा, सगळं ह्यांच्या मनावर आहे. थोडक्यात काय तर आत्याला इम्प्रेस केलं ना तर बबली आपलीच आहे. ती जी आत्या आहे ना तिची, तिला आहे ना माणुसकी, दया, प्रेम, समाजसेवा ह्या गोष्टी लय आवडतात. माझा प्लॅन काय माहितीये का, मी त्यांच्यापाशी जातो आणि उगा त्यांना बोलत उभा राहतो. मग तू पाठीमागून यायचं, एकदम दुःखी चेहरा करून यायचं आणि त्यांना म्हणायचं काकू मला पैशाची गरज आहे, 100 रुपयाची गरज आहे म्हणायचं फक्त, बरं का, जास्त पैसे नाही मागायचे. आणि मग त्या तुला द्यायला तयार होत्या ना, पण त्यांच्या आधी मी देणार तुला. मग त्या खुश होत्या ना, त्यांना वाटून वाह किती चांगल्या मनाचा मुलगा आहे. हो ठीक आहे ठीक आहे, पण विकास भाऊ 100 रुपये आहेत ना तुझ्याकडे? अरे तुम्ही असा कसा विचार करता तर माझ्याबद्दल? 100 रुपये काय, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. नाही, अरे कमल काकू तुम्ही कधी आल्या? अरे मी कालच आले रे. काय चाललंय मग विकास? काकू थोडी पैशाची गरज आहे आणि माझ्या घरी कोणी नाही. काय झालंय आणि किती पैसे पाहिजे? काकू तुम्ही राहू द्या, मी आहे ना. ए बाळा काय झालंय मला सांग, किती पैसे पाहिजे तुला? आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय, 1000 रुपये तरी लागतेनच. अच्छा एवढं? किती? 1000 रुपये. 1000 रुपये लागते ना? तू लांब जाऊ नको हा, इथंच थांब बर का. 100 रुपयाचं ठरलं. तसं नाही काकू, मी देतो पैसे बर का. तू जाऊ नको लांब बाबा, चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. 1000 रुपये देतो तुला मी. पण 500 मीटरच्या लांब जाऊच नको हा. मला आज रात्री हॉस्टेलला जायचंय बरं का, म्हणजे 6 महिन्यांनी भेटू ना आपण. वा विकास, मानलं तुला. लय मोठं मन आहे तुझं. तुला सांगते, ह्याच विचाराचा मुलगा आम्ही आमच्या बबलीसाठी शोधित होतो. बेटा मन में लड्डू फूटा. इतनी खुशी नाही काकू, माझी काय हरकत नाही. बबली चांगली मुलगी आहे, पण ह्या गोष्टी तुम्हाला असं मला नाही बोलून जमायच्या. आमच्या घरी बोला, माझ्या आई वडिलाला. तुलाही उशिरा भेटलास रे बाळा. बबलीचं लग्न जमलं की 26 तारखेला लग्न आहे तिचं. लग्नाला ये बर का.有人。